आइए दोस्तों, लौट चलते हैं धर्मराजा चषक की अद्भुत दुनिया में। वेलकम बैक। खेल की शुरुआत होने जा रही है। चार चार ओवर का ये मैच है। टॉस को जीता है इस वक्त प्रभुदास नाइक फैम टीम। जयदुर्गा बी ने और पहले बॉलिंग करने का फैसला किया है। मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके हैं द वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। बहुत बहुत थँक्स सिद्दीकजी भावे. आपण दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच पाहतोय. दोन्ही कंप्लीट टीम आहे. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतगर, त्याचबरोबर जयदुर्गा बी टेमगरपाडा प्रभुदास नाईक फॅम टीम. पहली गेंद खींच के मारने की कोशिश, अच्छी शुरुआत करते हुए ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं दीपेश नाइक। ओपनर यश पाटिल और प्रतीक चौधरी. मागच्या पहिल्या मॅचमध्ये यश पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली होती. दीपेश नाइक स्विंग कर दिया है, हवा में गेंद, कैच छूटा, मौका भी दिया और चौका भी दिया. 1-2 का 4. खरं तर अशा प्रकारचे झेल तुम्ही घ्यायचे असतात आणि समोरच्या संघावर एक दडपण निर्माण करायचं असे पाहू शकता. स्लॉगच्या अंदाजे फटका खेळला होता आणि मात्र एक असं वाटत असताना की झेल घेतोय स्क्वेअर लेगला, झेल सुटतोय आणि 1-2 का 4. ज्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी 4 धावा मिळतात. अगला मैच दोनों टीमें तैयार हैं, पूर्णा और कालेर. दीपेश नाइक लंबे कद के हैं, टॉम मोदी के स्टाइल में गेंदबाजी करते हैं. आसमान में तान दिया है, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट. 6 रन. पुन्हा त्याच अंदाजामध्ये स्लॉगच्या अंदाजाने फटका खेळलेला होता. उंचच उंच आणि लांबच लांब पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. यस, अगदी आपला उजवा पाय खाली टेकत हा फटका खेळला होता. अचूक टायमिंग, फुटवर्क. प्रतीक नाइक लगता है कामतगर से सेट होके, प्रतीक चौधरी लगता है कि कामतगर से सेट होके आए हैं. जिस तरह वो शॉट्स खेल रहे हैं. एक और हवा में गेंद, फील्डर नीचे है, शॉट को चेक किया, बढ़िया कैच. प्रतीक चौधरी आउट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बघितला आपण अगदी नजर आकाशात गेली आणि त्याच दिशेने चेंडू गेला. बराच वेळ हवेत जणू काही चेंडू जागेवर थांबला आणि मात्र मिडॉनला एक चांगला झेल समाप्त केला गेला. I think Dr. Gowli sir, he played two-minded stroke, check his stroke and finally caught it mid-off. ऑन साईडला खेळायचं. आपण जर बघितलं क्लिअर कट दिसते, ऑन साईडला खेळायचं होतं, पण मात्र चेंडू ज्या अंदाजानं फेकायचा होता तो अंदाज आला आणि टायमिंग बरोबर झालेलं नाहीये. खूपच उंच गेला आणि पहिली विकेट्स दीपेश आपल्या संघाला मिळवून देतोय. प्रतीक चौधरी आउट. बाद होण्यापूर्वी 10 धावांची खेळी केली. 4 चेंडूंचा सामना केला, एक चौकार आणि एक षटकार लगावला. नए बैटर कामतगर एक्सप्रेस मोहिल मात्रे गजब के ऑलराउंडर है, गजब की फिटनेस है और गजब का क्रिकेट खेला है उन्होंने ग्रामीण और BC4 क्रिकेट में. दीपेश नाइक विकेट की खुराक के साथ मोहिल मात्रे के लिए.
चॉप किया है, 1 रन आता हुआ, 11 पे पहुंचा है स्कोर। वीआर स्पोर्ट पूर्णा और 15 मारुति कालेर, ये दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए तैयार है। आज बॉल आउट भी सिर्फ 3 बॉलर का रहेगा, अगर किसी ने विकेट नहीं उड़ाई तो फिर चिट्ठी उड़ेंगी। दीपेश नाइक, पहले 3 ओवर के लिए 15 मिनट का समय। स्विच हिट की कोशिश, गेंद पीछे सरक रही है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, अब जाकर उठाया है, 2 रन पूरे किए। पहले ओवर की समाप्ति के बाद लेट परशुराम पाटिल स्मृति जॉली स्पोर्ट कामतकर का स्कोर है 13 रन 1 विकेट। चांगली सुरुवात म्हणता येईल। एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र 13 धावा, एक चांगली सुरुवात। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतकर संघाची धावसंख्या 5 मिनिटाची वेळ पहिल्या षटकासाठी घेतलेली आहे। जयदुर्गा बी टेंभुर्णीपाडा संघ आपण पाहतोय, प्रभुदास नाईक फॅम टीम आहे। दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तुषार नाईक, फार एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल, समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करेल। 4 षटकांची मॅच असल्यामुळे फक्त पहिलं षटक जे होतं ते पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामुळे यानंतर फील्ड रेस्ट्रिक्शन बघायला मिळणार नाहीये। क्षेत्ररक्षण पांगवलेलं असेल, विखुरलेलं असेल, फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आपण सर्कलच्या आतमध्ये पाहू शकता। शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग। तुषार नाईक, आणि स्ट्राईक घेते तो मोहिल मात्रे, कंप्लीट ऑलराऊंडर। तुषार आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच लगेच डेड बॉलचा इशारा करतायत। यानंतर जो टॉस होईल तो म्हणजे वीआर स्पोर्ट पूर्ण अगेन्स्ट 15 मारुती कालेर, दोन्ही कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे। तुषार फुल टॉस आणि स्वंग केलेला आहे, फेकून दिलेला मात्र चेंडू पाहतोय आपण डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल समाप्त केला जातोय। शकर की गोली दी है वहां पर बल्लेबाज को, शकर की गोली दी है। देखिए किस तरह से ऊंचाई ज्यादा थी, वो फासला नहीं प्राप्त कर पाए और डीप स्क्वायर लेग पे बढ़िया कैच। पाहू शकता आपण, खरं तर संधी होती मात्र ताकद कमी झोकली आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल समाप्त केला गेला। दुसरा फलंदाज बाद होतोय, मोहिल मात्रे बाद होते 1 या धावसंख्येवर। अगदी बरोबर उल्लेख केले। दोन फलंदाज बाद झाले, पहिला प्रतीक चौधरी बाद झाला, त्याने सुद्धा एक चौकार आणि एक षटकार लगावला। त्यानंतर मोहिल 1 धावसंख्येवर बाद झाला आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय प्रेम। यस, एक गोष्ट लक्षात घ्यायची, फलंदाज बाद झाल्यानंतर खेळाडू कक्षामधून येणारा जो बॅटर किंवा फलंदाज आहे त्याने लवकर यायचं आहे। वेळेसंदर्भात सहकार्य करायचं, कारण ऑर्गनायझिंग कमिटी सूचना आमच्यापर्यंत आली कॉमेंट्री बॉक्समध्ये। आमचे जे पंच आहेत, तिसरे पंच, यांच्याकडनं सुद्धा सूचना आलेली आहे। तुषार नाईक फ्रॉम फार एंड, आडव्या बॅटने खेळायचं होतं मात्र चेंडू अनपेक्षितपणे खाली राहिला आणि सरळ वेध घेतला यष्टी रक्षकाचा, डॉट बॉल। कमाल की बॉलिंग, ये तुषार नाइक है या फिर हुशार नाइक है? खूप चांगली गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या चेंडूवर त्याला सफलता मिळाली, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बघायला मिळाला।
फुल टॉस. यावेळेला मात्र चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार. प्यार से मुझे प्रेम कहते हैं, लेकिन ये प्यार कहाँ जताते हैं. लूजनर गेंद थी, पहले ही मन बना लिया था, ऑफिस नम के बाहर निकल गए, फाइन लेग ऊपर खड़ा था, गेंद को लैप स्वीप किया है, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन. पहिले 2 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळले होते, मात्र तिसरा खराब चेंडू बघायला मिळाला. डाव्या स्टिवरला फुलटा चेंडू आणि सहज गत्या चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. दुहेरीमधली पहिली मॅच आपण पाहतोय. जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस जयदुर्गा बी टेमगरपाडा. तुषार स्वीप करण्याचा प्रयत्न, खूप चांगला चेंडू, कमबॅक करतोय, प्रत्युत्तर चांगलं मिळतंय. चौकारानंतर एक चांगला चेंडू. तीखा जवाब दिया वहाँ पर तुषार नाइक ने. घुटना टेक के खेलना चाहते थे, गति निकाल दी थी गेंद में से. 17 धावसंख्या थांबलेली आहे. तुषार नाईक संघाचा कॅप्टन आहे. याला पुन्हा एकदा मात्र टायमिंग बरोबर झालेलं नाहीये. खरं तर खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, फक्त सिंगल मिळेल. 18 धावा. Absolutely unconventional stroke played by batsmen. Try to play through the covers to edge and rose to short covers. मिस टाइम फटका. टायमिंग, जेव्हा तुम्ही फटका खेळतात तुमचं फुटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर चेंडूवरली नजर असणं गरजेचं आहे, प्लेसमेंट, ताकद, सगळ्या गोष्टीचा मिलाप होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही जास्त धाव मिळवू शकता. यामध्ये मात्र एक चांगला चेंडू होता, डिफेन्स केला, बचाव केला. चेंडूला फक्त डिफेन्सिव्हरित्या खेळला आणि त्यावर एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे 2 बाद. दो ओवर की समाप्ति, कुल रन बने 19. पहले बल्लेबाजी करते हुए जॉली स्पोर्ट कामतगर लेट परशुराम पाटिल स्मूर्ति जॉली स्पोर्ट कामतगर. दोस्तों आप देख रहे हैं धर्मराजा चषक, देर रात चलता हुआ ठंडी में सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट का संगम आप तक लाए. राजा नगर सेवक, कार्य सम्राट नगर सेवक नीलेश चौधरी साहब ऑर्गेनाइज किया है. वड़ाल देवी स्पोर्ट्स ताडाली और जॉली स्पोर्ट कामतगर ने. प्रतीक गोरे को मोर्चे पे लगाया गया है. बाएं हाथ के बहुत अच्छे ऑलराउंडर हैं. मुकाबला इस वक्त जॉली कामतगर और जयदुर्गा बी स्पोर्ट प्रभुदास नाइक फेम टीम के बीच चलता हुआ. अगली 2 टीमों को वीआर स्पोर्ट्स पूर्णा और बंद्रा मारुति कालेर. पहिल्या 2 षटकासाठी 11 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. देखिए 4 मिनट में ओवर करना है अथवा एक खिलाड़ी और आएगा. प्रतीक गोरे, ओ बढ़िया गेंद, फ्लाइट दिया तो वहां पर स्वीप लगाना चाहते थे यश पाटिल. हालांकि यश पाटिल बहुत अच्छे स्ट्राइकर हैं. बरोबर, स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क नाहीये. डॉट बॉल. प्रतीक गोरे, फिर फ्लाइट दिया, कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया, वाइड. 1 रन और आता हुआ जॉली के खाते में. 20 रन, 2 विकेट. डीआरएस नहीं लिया है. पता है विकेट कीपर को कि बहुत दूर कर बैठे हैं. पनामा हेड कैप पहने हुए हैं बैट्समैन. इस मरतबा आगे बढ़ के गेंद को खेला है गैप में. बहुत तेज स्ट्रोक है. गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन. येस, खूप चांगला फटका बघायला मिळाला. आपण रिप्ले मध्ये पाहूया. फुल टॉस चेंडू होता, थोडासा फ्रंट फुटला आला आणि
प्लेसमेंट किती जबरदस्त होतं. अगदी गॅपमधून हा चेंडू मिड विकेट सीमारेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. इस चौके की मदद से 24 पे पहुंचा है स्कोर जॉली स्पोर्ट कामतगर. ओह बढ़िया गेंद, बिल्कुल करीब से गई है. अचंभित रह गए वहां पर यश पाटिल. अचंबित नाही, मित्र म्हणजे हेल्पलेस काही करू शकलेलं नाही. फक्त अगदी चेंडू निघून गेला. हेल्पलेस बघायला मिळालं यशला. यश कुठल्या प्रकारे धाव नाही. डॉट बॉल. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को, मस्तक पे दस्तक. 6 रन. देखिए पिछले साल की रनर्स टीम रही थी धर्मराजा चषक में जॉली स्पोर्ट कामतगर, और पिछले साल एक कीर्तिमान बना था. गुरसई बी के सामने बावाले बी की पूरी टीम 7 पे ऑल आउट हुई थी. स्टेप आउट झाला होता, पुढे गेला होता आणि सरळ फेकून दिला. आपण बघितलं तर वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. गजब का शॉट. फुल टॉस गेंद, बैठक है, फील्डर नहीं पहुंच पाएंगे. अब जाकर पहुंचे हैं, लेकिन इस बीच 2 रन आते हुए कहीं ना कहीं प्रतीक गोरे लेंथ में चूक रहे हैं. 32 धावा झाल्या. 32 हे पाहू शकता. बैठक शॉट. महंगा ओव्हर चलता हुआ. यस बीमरसाठी आय थिंक रिव्ह्यू घेतलेला. यस तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे बीमरसाठी. DRS बल्लेबाजों लिया है. हे कामतगावचे सपोर्टर्स दिसतात का जॉली स्पोर्ट कामतगाव संघाचे. पाहू शकता आपण जास्त संख्येने दिसत आहेत. अब अंपायर के लिए मुश्किल है कि कमर कहाँ रहेंगी, क्योंकि उन्होंने तो बैठ के शॉट खेला है. यस सीटेड बॅटेड स्ट्रोक खेळलेला आहे. पंचांनी थोडीशी मेहनत करावी लागेल. अंदाजा उनके हाइट के हिसाब से अंदाजा ले. डेफिनेटली अंदाजानं खरंच हाईट फॅक्टर जो आहे तो बघावा लागेल. बैठक शॉट जरी असला तर हाईट फॅक्टर थोडासा लक्षात येण्यासारखं आहे. अब ये भी तो है ना गौली सर कि अंपायर के पास कोई टेप थोड़ी है कि बल्लेबाज का नाप ले. ये फनी मोमेंट्स हैं. थोडासा वेळ घेतला होता आणि वेळ घेणं सुद्धा गरजेचं आहे, कारण इट्स अ क्रुशियल मॅच. एक एक धाव फार महत्वाची असते. शाळेमध्ये एका मार्क्सला किंमत असते आणि जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा एका वोटला किंमत असते. त्याप्रमाणे क्रिकेट खेळामध्ये एकेका धावेला सुद्धा किंमत असते. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये थोडासा मागे आला आणि खाली बसून फटका खेळण्याचा प्रयत्न. सीटेड बॅटेड स्ट्रोक. ये भी पहली मर्तबा हम देख रहे हैं. इट्स अ फेयर डिलीवरी. येस मी तर म्हणे की चांगला डिसिजन आहे. हाईट फॅक्टर आय थिंक. अब बाउंड्री को चेक करना है थर्ड अंपायर. येस बाउंड्री को चेक करणं आहे, कारण त्याने क्षेत्ररक्षण झालेलं होतं, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे का. येस बाउंड्री चेक करायची आहे. सेफ है. 2 रन आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 32 रन. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं यश पाटिल.
सामना करें प्रतीक गोरे का। लंबा ओवर चलता हुआ, खींचा हुआ ओवर चल रहा है प्रतीक गोरे का। लग रहा है 22 गज के दूरी उनको कम पड़ रही। अब की बार स्पिन होते ही गेंद को खेल दिया है। बहुत ही खूबसूरत शॉट गैप में पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। स्विच हिट पाहू शकता आपण कशा प्रकारे स्वीट हिटचा फटका आहे. अगदी जमिनी लगत हा चेंडू डिपिश पॉइंट अतिशय बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते ना त्या वेगात हा चेंडू गेला होता. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. हाँ 36। देखिए हमारे दर्शकों को दिखाया जा रहा है। आपका हार्दिक स्वागत है। सिर्फ ये रिक्वेस्ट है कि रेलिंग पे जोर ना लगाएं प्लीज। रेलिंग से थोड़ा पीछे हो। आम नाही के झाड़ के नीचे जो दर्शक हैं रेलिंग को पकड़ के प्लीज खड़े ना रहें। आपका हार्दिक स्वागत है। विआर स्पोर्ट पूर्ण संघ दिसतोय नेक्स्ट मॅच साठी सज्ज झालेला. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली अगदी 12च्या सरासरीने 36 धावा. चांगली धावसंख्या आहे. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. वाह, अलग स्टाइल में पानी पिया जा रहा है। देखिए वो बदनसीब कहानी तलाश करता है, गजल में अपनी जवानी तलाश करता है। इस मकाम पे पहुंची है तिश्नगी उसकी, नदी में बैठ के पानी तलाश करता है। क्या बात करे, क्या शेर शायरी हो रही है. तलाश की बात करिए. मेरे को भी कोशिश करनी पड़ेगी. लेकिन यहाँ रन तलाशने होंगे क्योंकि डेथ ओवर है। डेथ ओवर वैसे भी कोई भी फॉर्मेट हो, इंटरनेशनल हो, टेनिस फॉर्मेट हो, डेथ ओवर सबके बस का रोग नहीं रहता है। ये जिगरा गेंदबाजों का काम है। राज तरे येतोय. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी धावसंख्या खूप चांगली आहे कारण यशने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. 36 धावा म्हणजे 12च्या सरासरीने धावा जमवलेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राज स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. झेल ड्रॉप झालेला आहे. जीवनदान मिळतंय. एक धावी मिळते. धावसंख्या झालेली 37. बल्लेबाज को जीवन दान नहीं देना चाहिए। रक्तदान आप करें लेकिन ग्राउंड में बल्लेबाज को जीवन दान ना दे। 37 धावा झाले. 37. राज तरे लॉन्ग रन अप. फुल टॉस. झेल घेण्याचा प्रयत्न होईल आणि पाहू शकता आपण कॉलिंग झालेलं नाही. कॉलिंग क्या, पकड़ा हुआ क्या जिन्होंने छुड़वाने लगा है। पकड़ेले कैच को गिरा दिया। मंडप अँड डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचा आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी मंडप अँड डेकोरेटर्स आप कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पहले आप में लखनऊ में नवाबों की गाड़ी छूटी, पहले मई में ये कैच छूटा है, खींचा था नहीं। 39 39 धावा झाल्या. सोपा झेल सुटलेला आहे. राज तरे पुण्याचा मार्गस्थ होईल. याला मात्र चेंडू खाली राहिला होता. बॅटला स्पर्श करून फाईन लेगकडे येतोय. शॉर्ट फाईन लेगला आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या झाली 40. रूबी कट लगा था, सामने खेलना चाहते थे, उछाल कम था, बल्ले के अंदर गेंद लगी थी और शॉर्ट फाइन लेग पर गई थी। थोडीशी दुखापत झाली आय थिंक. बॅटरला दुखापत झालेली आहे.
हे पाहू शकता आपण धर्मराजा चषक 2025 भिवंडीचं मोस्ट पॉप्युलर क्रिकेट टुर्नामेंट. महाराष्ट्रातील भिवंडी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नामवंत स्पर्धा आपण पाहतात. धर्मराजा चषक 2025 पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले, अर्थात प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जोडले गेलेले हजारो प्रेक्षक, या सर्वांचं या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब, तसेच वरादेव स्पोर्ट ताडाळी, जॉली स्पोर्ट कामतगर यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. होळी आपण थोड्या वेळासाठी क्रिकेट थांबलेला, थोडीशी दुखापत झाली होती बॅटरला. राज पुन्हा एकदा यावेळेला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा टायमिंग चांगलं झालेलं नाही आणि फॉलो थ्रूमध्ये यावेळेला मात्र एक चांगला झेल समाप्त करतोय राज. डेथ ओवर में बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं राज तरे. हे पाहू शकता पुन्हा एकदा, खरं तर खेळायचे होते ऑन साईडला, इट्स अ लीडिंग एज. प्रेमची खेळी समाप्त झालेली आहे. प्रेमेने एक चौकार लगावला आणि तब्बल 6 चेंडूचा सामना केला. 5 धावांची खेळी केली, संत खेळी म्हणता येईल. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय निहार. निहारसाठी किती चेंडूंचा खेळ बाकी आहे? अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र आहे 40. निहार मात्रे हमेशा ओपन आते हैं, इस मर्तबा थोड़ा देरी से आए. V8 बैट्स के प्रोपराइटर हैं और देखना है कि 2 गेंदों में कम से कम 8 रन बनाते ही या नहीं. राज तरे निहार मात्रे के लिए स्कोर है जॉली स्पोर्ट कामतगर का इस वक्त 40 रन. एक बड़ा शॉट अच्छे टोटल पे ली जाएगा. फुल टॉस गेंद बीमर, लेकिन मात्रे उसको कंट्रोल नहीं कर पाए. खेलना चाहते थे फाइन लेग के ऊपर. 1+1 42. कमेंटेटर्स कर्स काम कर गए कि राज तरे डेथ ओवर में अच्छी गेंदबाजी कर रहे. तरे को खड़े उतरना होगा. बची हुई 2 गेंदों पर फ्रीट है. यश पाटिल सामना कर रहे राज तरे का. बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ा सा अधिक उछाल था और रुक के भी आई थी. बल्ला पहले घुमा, गेंद बाद में चली गई. आखिरी गेंद राज तरे. दूर दूर तक फैला हुआ फील्ड है. 4 खिलाड़ी सर्कल में. अब की बार हेलीकॉप्टर ड्राइव है. एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे पे खिलाड़ी. रन पूरा. तो कुल मिलाकर 43 रन बने. जॉली स्पोर्ट कामतगर के 44 की चुनौती है टिमगर पाड़ा के सामने.
चलते हैं अगले टॉस की तरफ। वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर वो टॉस लेंगे और हमको शुभ रात्रि कहेंगे। खेल की जब शुरुआत होंगी तो मेरे साथ जुड़ेंगे समीर ठाकरे। येस राजेश दादा चौधरी साहेब, त्याचबरोबर हेमंतजी म्हात्रे मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल। तसेच किरणजी चौधरी तिन्ही मान्यवर येथील आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल। दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच असणार आहे पारंपरिक लढत बंदऱ्यामारुती काल्हेर आणि विहार स्पोर्ट पूर्णा। मला असं वाटतं की पारंपरिक लढत या दोन संघामध्ये जेव्हा मॅचेस होतात ना खूप इंटरेस्टिंग मॅचेस होतात, कट टू कट मॅचेस झालेले आहेत। टॉसची माहिती आहे, एक बाजू धर्मराजा चषक 2025 आणि दुसरी बाजू वरालदेवी स्पोर्ट तडाळी। हेमंतजी म्हात्रे आपल्या शुभास्ते टॉस करतील। धर्मराजा चषक कॉल आहे आणि आलेलं सुद्धा धर्मराजा चषक। खूप खूप आभार मान्यवरांचा करतोय आपण, टॉससाठी आलात। पहिली मॅच जिंकताना थोडासा संघर्ष करावा लागला, परंतु संघर्ष हे यशाचं दुसरं नाव आहे। जीवन एक संघर्ष आहे, पण आता मात्र मी म्हटलं की पारंपरिक लढत आहे का दोन्ही संघ असे आहे, दोन्ही कॅप्टन असे आहेत की एकमेकाचे थोडेसे वीक पॉईंट दोघांनाही माहिती आहेत। टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे या पाठीमागे विशेष उद्देश काय क्षेत्ररक्षण करण्यापाठीमागे? क्लायमेट जर थोडा हे आहे म्हणून। येस डेफिनेटली, कारण गारवा निर्माण झालेला ड्यू फॅक्टर आहे। क्षेत्ररक्षण करून कमीत कमी धावपर्यंत गारद करून त्यानंतर वर्चस्व प्रस्थापित करायचं। संघ तोच खेळणार आहे की शरदची उपस्थिती येईल? शरद पाटील आलेला आहे। क्या बात आहे, म्हणजे संघाला थोडी बळकटी आलेली असेल। शरद आल्यानंतर ही इज अ कम्प्लीट ऑलराऊंडर, गोलंदाज आहे त्याबरोबर बॅटरसुद्धा आहे। तर नक्कीच तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे, ऑल दी बेस्ट। आकाश, पहिल्या सामन्यामध्ये थोडासा संघर्ष करावा लागला होता, परंतु खूप चांगली कामगिरी झाली होती। विजय साकार करणं हे फार महत्त्वाचं असतं, मग तो संघर्ष करावा लागला तरी चालेल। बॅटिंग करायची आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही बंदऱ्यामारुती काल्हेर संघाला पराभूत करू शकता? 45+। संघामध्ये काय बदल होणार आहे की तोच संघ राहणार आहे? थोडासा एक चेंजेस आहे। कोण येणार आहे आतमध्ये की गेम प्लॅन असेल? गेम येस सर, तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहेत, ऑल दी बेस्ट। फारसं ओपिनियन घेत नाही कारण मॅच सुरू होणार आहे। दोन्ही संघ खूप खूप शुभेच्छा असणार आहे आणि पाठीराख्यांना सुद्धा शुभेच्छा असणार आहे। मित्रांनो, यानंतर दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच जी आहे त्याचा टॉस झालेला आहे, टॉस जिंकून बंदऱ्यामारुती काल्हेर संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी विहार स्पोर्ट पूर्णा संघाला आमंत्रित केलेलं आहे। तर दोघांना खूप शुभेच्छा। जाऊया आपण लगेच कॉम बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक। यस, जयवंत पाटील सज्ज होत आहेत। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर। चौवेचाळीस धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल विजय मिळवण्यासाठी टीम जयदुर्गा टेमगरपाडा बी या संघाला। विद्यमान सामना आपण पाहतात स्वर्गीय परशुराम पाटील जॉली क्लब कामतघर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय जयदुर्गा टेमगरपाडा बी। या दोन संघांमधील लढत, पहिला डाव संपन्न झालेला आहे, 43 धावा जोडलेल्या आहेत जॉली क्लब कामतघर या संघाने आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर।
विशाल भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर शंकर भोईर. मोहिल म्हात्रे पहिल्या षटकासाठी तयार होतोय बॉलिंग मार्कवर. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 11.00च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. एक चांगल्या धावफलकावर जोडलेल्या आहेत जॉली क्लब कामतगिरी संघाने, पण समोर त्याच ताकदीचा संघ आहे जयदुर्गा टेमघरपाडा बी. पहिला चेंडू सरळ बॅटने हा फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्यानिशी 4 धावा चौकार. गुड शॉट. क्लासिकलला फटका होता. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय पहिला चौकार जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाच्या बॅटर विशालच्या बॅटमधून. विशाल आणि शंकर ही सलामीची जोडी तुम्ही पाहतायत. मोहिल म्हात्रेचं स्वागत केलं चौकारानं. 43 धावा बनवल्या पहिल्या डावामध्ये. 44चं लक्ष सेट करण्यात आलं. सुरुवात प्रतीक चौधरी आणि यश पाटील या दोन फलंदाजांनी खूप चांगली मिळून दिली आणि त्याच पार्टनरशिपच्या बळावरती अगदी आपण पाहिलं तर एक चांगलं टार्गेट सेट केलं आहे ते जॉली स्पोर्ट कामतगर संघानं. धर्मराजा चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे झेल सुटलेला आहे. संधी चालून आली होती समीर ठाकरे. अशा प्रकारचे चान्स जेव्हा येतील तेव्हा त्यांचं सोनं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅच ड्रॉप. अगदी बरोबर, कारण अशा प्रकारच्या चान्सेस ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला ग्रॅप कराव्या लागतील. एका धावेने स्कोर आता पुढे गेला आणि जीवनदान मिळालंय ते विशाल भोईरला. मोहिल तयार होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्मवर द विकेट. फक्त हलक्या त्याने टॅप केले चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला 30 यार्ड सर्कलमध्ये. एक धाव पूर्ण केली. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर शंकर ऑफ द मार्क. धावसंख्या वाढते धावपलकावर 6. 24 चेंडू आणि 44 धावा असे लक्ष्य पार करावं लागेल जयदुर्गा टेमघरपाडा बी या संघाला. मोहिल म्हात्रे. हो चांगला फटका. ऑफिस टोस केला होता. फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू चालला मिड विकेट सीमारेषी गटे पण क्षेत्ररक्षण लाजवाब बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक नाही. पॉवर प्ले मध्ये खरं तर आता एक योग्य सुरुवात मिळाली आहे. प्रत्येक ओव्हर मागे 11 धावा जोडायच्या आहेत. 7 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे एक चांगली सुरुवात आहे सध्या तरी टेमघरपाडासाठी. हो चांगला फटका आहे. हवेमध्ये चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपतोय. पहिला फलंदाज बाद. थ्रू द लाईन ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. विथ द बाउन्स ऑफ फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. हे ऑन द राईट्स परंतु लॉंग ऑन क्लिअर करता आलेलं नाही आणि चांगला झेल सहज सोपा झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय तो जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाला. खरं तर अशा कंडिशन्समध्ये ज्या वेळेला तुम्ही मध्यरात्रीमध्ये आलेलात आणि थोडेसे दवबिंदू आणि त्याच्यामुळेच वातावरणामध्ये दमटपणा आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल हवेतून वेगाने ट्रॅव्हल होत नसतात आणि पहिला धक्का लागलाय. थोडंसं बॉल थांबला. ज्या पद्धतीने फटका हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. शंकर गुळवी त्या ठिकाणी फक्त एका धावेचं योगदान देऊ शकले आपल्या टीमसाठी. नवीन बॅटर दर्शन नाईक 3ऱ्या क्रमांकावर येतोय. जबाबदारी आता त्याच्याही खांद्यांवर भरपूर मोठी वाढलेली असेल. आता त्याला रिस्पॉन्सिबल खेळ येथे साकारावा लागेल. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. तो ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय मोहिल म्हात्रे. खूप सुंदर झेल लॉंग ऑन सीमारेश्वर आपण बघितला. क्रमांक 3 वर खेळण्यासाठी दर्शन नाईकला पाहतोय. हो खूप सुंदर चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता पण मिड ऑफला जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि अजून एक गडी बाद होतोय धावबाद स्वरूपामध्ये दर्शन नाईक. चुकीचा कॉल होता. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफला
फटका खेळता क्षणी धावत सुटला बॅटर आणि धावपाच्या स्वरूपामध्ये लागोपाठ येथे विकेट जात असताना जयदुर्गा टेमघरपाडा या टीमसाठी आता इथून अडचणी वाढत चालल्यात. दर्शन नाईक खरं तर एक समालोचक देखील आहेत. दर्शन नाईक एक उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांनी शून्यावर बाद झालेल्या धावबाद स्वरूपामध्ये दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग तालमेलची कमतरता बघायला मिळाली आणि फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबायत धावपलकर 7-2 गडी बाद. चौकारानं सुरुवात केली होती परंतु तदनंतर त्या षटकाला मोठं करता आलेलं नाहीये. फक्त 7 धावा पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करता आल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट मिळाल्यात. त्याच्यामुळे इथून आता दबाव जरूर असेल तो जयदुर्गा टेमघरपाडा संघावरती, कारण आज 4 षटकांचा सामना आणि अर्ली ब्रेक थ्रू ज्या वेळेला विकेट अर्ली तुम्ही गमावत असता त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवर थोडासा दबाव वाढत असतो. नवीन बॅटर प्रतीक गोरे मैदानामध्ये एंटर झाल्या. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी फार एंड कडून जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा गोलंदाज रितेश टीमचा कॅप्टन ओम पाटील. बॉलिंग युनिट खूप चांगलं आहे. रितेश धुमाल गोलंदाजी करण्यासाठी येतोय फार एंड कडून. लेफ्ट आर्मर आहे, लेफ्ट आर्म सीमर. सामना करेल लेफ्टी बॅटर प्रतीक गोरे. ओव्हर द विकेटनं सुरुवात करतोय. आपल्या षटकाला फ्लिक केलं, टर्न करत असताना बॉलला मनगडी फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि एका धावेने प्रतीक गोरे देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय 8 वर. मागचा सामना जयवंत पाटील सर तुम्ही बघितला ज्या वेळेला भिनार संघ चेस करत होता आणि त्या परिस्थितीमध्ये गोठेगर बी संघाचं कुठेतरी पारडं जड दिसत होतं त्या मॅचमध्ये, परंतु शेवटला 2 षटकांमध्ये 27ची गरज असताना प्रणयचा खेळ आणि शेवटला किरण भोईरचा फिनिश. काय मॅच बघायला मिळाली होती. आणि याही मॅचमध्ये आता ज्या पद्धतीने सुरुवात राहिली आहे थोडीशी हळुवार गतीने संत सुरुवात राहिली आहे, परंतु इथून आता धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. तो फलंदाजांना विशाल स्ट्राईक एंडला त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. रिवर्सचा प्रयत्न केला, हवे त्या बॉल आणि इथे एक्झॅक्टली काय घडले, लाऊड शाऊट जोराने आवाज येतोय मैदानातून, परंतु असं वाटते की बॅट आणि बॉलमध्ये तिथे संपर्कच झालेला नाही आणि हा चेंडू डॉट येतोय. चांगलं षटक, चांगली सुरुवात करतोय रितेश धुमाल. खूप चांगली गोलंदाजी करते. दुसऱ्या षटकामध्ये रितेश धुमाल कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही, फ्रीडम दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. कंट्रोल बॉलिंग बघायला मिळते, अचूक गोलंदाजी. मंडप डेकोरेटर्स कोणी प्रतिनिधी असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओ स्विंग अँड मिस. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता. कटर जसजसे डॉट बॉय येत आहे टाळ्यांचा गजरतोय, कारण जॉली स्पोर्ट कामतघर संघ खेळतोय आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर आयोजक संघ मैदानाच्या आतमध्ये. खूप धारदार गोलंदाजी बघायला मिळते. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगाबरोबर टप्प्यावरचं नियंत्रण खूप चांगलं आहे तो रितेश धुमालचं. सिटी क्रिकेटमध्ये चॅलेंज संघाचं प्रतिनिधित्व करतोय. ओव्हर द विकेटनं विशाल समोर हुक केला, बॉल हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर थोडासा दूर, बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब. ग्रेट फिल्डिंग एफर्ट कमालीचा पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईन वरती आपल्या टीमसाठी धावा वाचवत असताना 2 धावा त्या ठिकाणी पंच काहीतरी इशारा करतात. चेक करायचंय, बाउंड्री चेक, बाउंड्री चेक त्या ठिकाणी केलं जाईल. ही पारी प्ले मध्ये हाय जम्प घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. टीव्ही अंपायर चेक करतायत एक्झॅक्टली. बरोबर सेव्ह आहे. यस, गुड फिल्डिंग. रन्स वाचवत असताना आपल्या टीमसाठी उद्धव पाटील त्या ठिकाणी सज्ज होता. रितेश धुमाल पुढचा बॉल, हा फुल टॉस, चुकीचा बॉल आणि आता पंचांनी हात बाहेर काढल्या म्हणजेच नो बॉलचा इशारा देखील करण्यात आलाय. बी मड नो बॉल.
आता चुका या ठिकाणी घडतायत. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. जेपी कमबॅक करण्याची संधी मिळाली आता बॅटरसाठी, कारण फ्री हिटचा बॉल आहे. हो अगदी बरोबर. कमबॅक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर जयदुर्गा टेमगरपाडा बी या संघाला. चला फिल्डिंग साईडनं आता रिव्ह्यू घेतलाय. सातत्याने आमच्या टीव्ही अंपायरला देखील आता व्यस्त ठेवलंय. या अगोदरचा रिव्ह्यू बाउंड्री चेकसाठी होता आणि तदनंतर आता फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. DRSची मागणी केली आहे. ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल घोषित केला, परंतु आता टीव्ही अंपायर सांगतील. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये या ठिकाणी दाखवलं जातंय किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. It's a no ball. Review on successful. Stay with your original decision, Mr. Gokul Patil. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या आता 2 धावांच्या पद्धतीने पुढे जाताना 12 या आकड्यावरती. या पुढचा बॉल आता फ्री हिट. प्रतीक गोरेस स्ट्रायकिंग एंडला फ्री हिटचा बॉल ओव्हर द विकेट. रितेश धुमाल. ओ फ्री हिट बॉल होता. लेंथ शॉट ऑफ गुड लेंथ. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि बरोबर शरीराच्या दिशेने येणारा बॉल. थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. खूप सुंदर चेंडू. पाहत आता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या आतमधून जाऊन चेंडू विसावला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. 12-2 सध्याची स्थिती. आता दबाव वाढत चाललाय. टार्गेट 44 पार करत असताना प्रेशर मध्ये टीम तुम्हाला थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल भरपूर बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला लेफ्टी बॅटर साठी रितेश धुमाल ना. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 13. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. रिक्वायर्ड रन रेट मध्ये आता वाढ झाली आहे. 44 करायच्या होत्या 4 ओव्हरमध्ये. आता 13 चेंडूमध्ये 31 करायचे आहेत. यावेळेला पूल केल्या. खेचला बॉल ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल होता आणि ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावेचा प्रयत्न यशस्वी पाहायला मिळाला. गोरेच्या बॅटमधून या 2 धावा आणि याचबरोबर 2 षटकांचा केस संपन्न होतोय. जॉली स्पोर्ट कामतगर संघाची स्थिती आता या मॅच मध्ये स्ट्रॉंग तुम्हाला बघायला मिळते, कारण उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 15 धावा झाल्यात आणि आता इथून 29 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग एंड 29 मोर रन टू विन. आने वाली 12 गेंदे 29 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. बरोबर 2 षटकांसाठी आपण 10 मिनिटं घेतलेले आहेत. चला टीम मीटिंग करू नका. 12 चेंडू आणि 29 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील विजय साकार करण्यासाठी टीम जयदुर्गा टेमगरपाडा बी या संघाला. सध्या तरी समीर ठाकरे थोडीशी बाजू भक्कम बघायला मिळते जॉली क्लब कामतगर या संघाचे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण एक्झॅक्टली चित्र स्पष्ट झालेलं नाही की विजय कोण मिळवणार. मागचा सामना देखील असाच आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला, पण किरण भोईरने वार केले आणि आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिला. 2 षटकार खूप निर्णायक षटकार त्याचे बघितले आपण. आवाज भिनार या संघाने तो सामना जिंकला होता. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होईल का या सामन्यामध्ये? जयदुर्गा टेमगरपाडा बी हा संघ विजय मिळवणार का? शेवटी क्रिकेट आहे, कोणत्या क्षणी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. ओम पाटील तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. प्रतीक गोरे आणि विशाल भोईर ही जोडगोळी खेळपट्टीवर. दोघांकडे चांगली क्षमता आहे, पण त्यांना इथून आता ती सिद्ध करून दाखवावी लागेल समीर ठाकरे. अगदी बरोबर.
पेपरवरती तुमचं नाव मोठं आहे, परंतु आता मैदानावर ते काम तुम्हाला करावं लागेल. 12 चेंडू शिल्लक, 29 ची गरज आहे. ओम पाटील तयार. ओ खूप सुंदर चेंडू होता. यॉर्कर चेंडू टाकला होता. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक झेपावतोय. काऊ कॉर्नरला चांगले क्षेत्ररक्षण मिळतील 2 धावा. धावसंख्या वाढते 17. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहेत. तिथून 27 धावा या पूर्ण कराव्या लागतील विजय साकार करण्यासाठी. हो, हळूहळू समीकरणामध्ये आता थोडंसं बदल होत चाललाय, कारण इथून सिंगल डबलनं तुमचं काम चालणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. जॉली स्पोर्ट कामतगड संघासाठी ज्या पद्धतीने फटके खेळले प्रतीक चौधरीनं, यश पाटीलनं, त्या प्रकारे फटके खेळावे लागतील आता फलंदाजांना जयदुर्गा टेमघरपाडासाठी. ओ पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला टर्न केलेल्या बंदुकीच्या गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषेकडे जाताना आपण बघितला, पण काय फिल्डिंग बघायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग. 2 धाव वाचवलेले ते आपल्या संघासाठी. उद्धव पाटील आउटफील्ड मध्ये खूप चांगले काम करतोय सध्या तरी. या अगोदरच्या षटकामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चौकार त्यानं अडवला आणि तदनंतर इथे पहा काय पलटवार बॅकअप करत असताना केला तो उद्धव पाटीलनं. ज्या पद्धतीने मोहिलच्या हातामधून चेंडू निसटला होता आणि तदनंतर विशाल प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा, मात्र यश त्याला आलेलं नाहीये. पुन्हा एकदा चेंडू खूप सुंदर चेंडू टाकला होता. अगदी ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता. चेंडू फाईन लेगला गेला, पण तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या पुढे जाताना धावपळकावर 20. रन चेस करणं भरपूर कठीण झालंय, परंतु मागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झालाय. आता तोच खेळ या ठिकाणी फलंदाजांना डोक्यात घेऊन अगदी ते विचार डोक्यात ठेवून इथून खेळ करावा लागणार आहे. मानसिकता महत्त्वाची असते. ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करत असता, अगदी फिजिकली आणि त्याचबरोबर सायकोलॉजिकली मानसिकदृष्ट्या तुम्ही फिट असणं गरजेचं असतं. मानसिक दबाव जर का तुम्ही घेतला तर तुम्ही त्या मॅचमधून कधीच बाहेर व्हाल. परंतु आता इथून समीकरण येणाऱ्या अजूनही 9 बॉल 24 ची गरज आहे. खूप सुंदर चेंडू होता. वाईट यॉर्कर. फलंदाजाकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. फाईन डिलिव्हरी. चेंडू जातो निर्धाव. ग्रेट बॉलिंग फ्रॉम ओम अमोल पाटील, सन ऑफ अमोल पाटील, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर इन टेनिस बॉल क्रिकेट. 8 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील विजय साकार करण्यासाठी. चांगला संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावा चौकार. याच फटक्यांची गरज आहे आणि तो फायनली फटका आलाय. दबाव वाढत होता. प्रतीक गोरेच्या बॅटमधून आज चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये शफल झाला. स्वीप करत असताना बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार तुम्ही पाहतायत. आणि आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक असतील इथून 7 आणि सामना जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. अशीच काहीशी स्थिती होती ज्या वेळेला प्रणयनं जे 2 मोठे फटके खेळले, मॅच आपल्या बाजूनं झुकवली आणि इथेही आता एक चौकार आलाय. आणखी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे अंतिम षटकामध्ये हा सामना जाण्याकरिता. आणि जरूर 7 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. जिगरबाज खेळ करावा लागेल. साहसी आणि जबरदस्त धाडस इथे दाखवावं लागेल प्रतीक गोरेला आणि त्याच्या सोबतीला प्रतीकला. ओ चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. प्ले अँड मिस. खूप सुंदर चेंडू. बीट होते बॅटर. अशा पद्धतीने षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 24. अंतिम षटक शिल्लक. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू देखील डॉट आला आणि याचबरोबर 3 ओव्हरमध्ये फक्त 24 धावा 8च्या सरासरीने जोडता आल्यात. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. जॉली स्पोर्ट कामतगरला आता विनंती असेल की खूप जास्त वेळ आपण घेतलाय. आतापर्यंत 3 ओव्हरसाठी जो तुम्हाला निर्धारित वेळ दिला होता त्याहून जास्त तुम्ही वेळ खर्च केलात. कृपया आता तुम्हाला विनंती करतोय की लवकरात लवकर हा सामना तुम्ही सुरू करा. 24 धावा 3 ओव्हरमध्ये बनवल्यात, परंतु आता शेवटचे 6 बॉल कोणत्या गोलंदाजाकडे दिले जाणार कॅप्टन तोच आता विचार करतो. काही सिनियर खेळाडू देखील जॉली स्पोर्ट कामतगर संघामध्ये विकेट किपर राकेशला तुम्ही पाहताय जो अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत आलाय. तो त्याचा अनुभव या ठिकाणी नक्की वापरेल. त्यानंतर यश असेल, मोहिल असेल, निहार असेल,
एकापेक्षा एक बेस्ट प्लेयर्स जॉली स्पोर्ट कामतगरमध्ये तुम्हाला बघायला मिळालेत. मागच्या वर्षी मोतीचा फॉर्म कमालीचा पाहायला मिळाला होता. मोती मला वाटतं टीममध्ये नाही आहे, परंतु सध्या या यंगस्टर खेळाडूंनी देखील खूप चांगला केस साकारलाय. कारण 6 बॉलमध्ये 20 करायचे आहेत म्हणजे थोडंसं पारडं जड दिसतंय या घरच्या मैदानावर स्वतःच्या स्पर्धेमध्ये जॉली स्पोर्ट कामतगरचं. 6 मध्ये 20 पूर्ण कराव्या लागतील. शेवटचं निर्णायक षटक. पहिल्या 2 चेंडूंवर समीर ठाकरे जर मोठे फटके आले तर पुन्हा एकदा जयदुर्गा टेमगरपाडा बी हा संघ बॅक करताना दिसेल. अगदी आदित्य माळीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सुरुवातीचे 2 बॉल जेथे एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे पलट वार करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्ही पाहतात विशाल भोईर. पहिल्याच बॉलवर त्यानं चौकार मारलाय. आदित्य माळी 20 धावांची गरज आहे. पहिला बॉल स्विंग केलाय विशाल भोईरनं आणि पाठवलं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. व्हॉट अ शॉट. जबरदस्त पॉवरफुल फटका आपण बघितला. या षटकाराची आवश्यकता होती. संघर्षातून निघालेला हा संघर्षमय षटकार आपण बघितला विशालच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट हिट. विशाल भोईर ऑन फायर नाव. पहिल्याच बॉलवर चौकार होता त्याच्या बॅटमधून आणि तदनंतर पुन्हा एकदा तो मैदानामध्ये आहे ते त्यानं सांगितलंय. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 14 धावांची गरज आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. यानंतर कालधेर संघ तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात. त्यांच्या विरोधामध्ये टीम तुम्हाला पाहायला मिळेल पूर्णा. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. सिक्सर आलाय. सातत्याने बघा चेंडू आता मैदानामध्ये पाठवायचा आहे. अगदी जसा डॉट बॉल येत होता तसा आवाज टाळ्यांचा कडकडाट खरं तर मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला ऐकायला मिळाला. कारण होम ग्राउंड आहे, घरची स्पर्धा आपण पाहतोय खरं तर जॉली स्पोर्ट कामतगरसाठी आणि त्याच्यामुळे त्यांचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. परंतु हा सिक्सर जेथे टाळ्या पूर्णपणे शांत झाल्या कारण आता त्यांना माहिती आहे विशाल भोईर जो पहिला बॉलही त्यानं फेस केला होता तो अजूनही शेवटच्या षटकामध्ये झुंज देतोय. कडवी झुंज या ठिकाणी देतोय. जबरदस्त टक्कर बघायला मिळते या 2 संघांमध्ये. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होईल आदित्य माळी. त्याच्यावर थोडासा दबाव असेल. 2 ते 3 खेळाडू त्याच्या जवळ गेले. त्याला समजावलं की इथून काय लेन टाकायची आहे. विशाल स्ट्रायकिंग एंडला राईट आर्म ओव्हर द विकेट. आदित्य माळी 5 बॉल 14ची गरज. ओ वाईड ऑफ ऑप्शन होता. फुल लेन टाकले आणि इथे चांगली लाईन पाहायला मिळाली आहे. हा चेंडू मात्र डॉट येतोय परंतु आता बॅटिंग साईडनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. DRS घेतलाय पुन्हा एकदा. तिसऱ्यांदा या सामन्याला खरं तर भरपूर वेळ लागला. याचं कारण DRSची मागणी बऱ्याचदा करण्यात आली. मॅच अगदी आता क्रुशल मुवमेंटला आहे कारण धर्मराजा चषकातील हा सामना कोणालाच सोडायचा नाहीये. इट्स अ फेअर बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर गोकुलदास पाटील सर यांचा योग्य निर्णय होता असं त्यांनी सांगितलं. आणि आता हा निर्धाव चेंडू कुठेतरी आदित्य माळीला एक ऊर्जा देणारा असेल कारण 4 बॉल आता शिल्लक. 14 धावांची आवश्यकता. जयदुर्गा टेमघरपाडाला सामना जिंकण्याकरिता. ओव्हर द विकेट. माळी तयार. फुल टॉस आहे. पाठवल्या बॉल स्क्वेअर लेगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सरळ धडकतोय. सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. येतोय दमदार चौकार. खूप सुंदर फटका. गॅप शोधला होता आणि गॅप मधून चेंडू बंदुकीच्या गोलीच्या वेगाने गेला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी आता 10 धावा पूर्ण कराव्या लागतील. जबरदस्त रंगतदार सामना, चित्तथरारक सामना, अटीतटीचा सामना बघायला मिळतोय या 2 महान संघांमध्ये. अगदी बरोबर. अति तटीचा सामना. टक्कर दोघांमध्ये चांगला फाईट होताना दिसतोय. चांगला संघर्ष होताना ठोसा दिला जातोय असे आपण म्हणूया कारण आता 3 बॉल शिल्लक आहेत. 10ची गरज आहे. विशाल भोईर एकटा नडतोय प्रतिस्पर्धी संघाला. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून एक सिक्सर 2 चौकार आतापर्यंत आलेत. 24 धावांवर तो फलंदाजी करतोय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10ची गरज आहे. चला कामतगर टीम फिल्डिंग लावा. लवकरात लवकर मॅच सुरू करा. आम्ही समजू शकतो की सामना क्रुशल मोमेंटला परंतु एवढाही वेळ घेऊ नका की इथून ऑर्गनायझिंग
कमिटी संघ तुम्हीच आहात, परंतु कोणत्याच संघाची गाय केली जाणार नाही. चला आता पंचांनी पुन्हा एकदा वॉर्निंग दिलेली आहे. 3 चेंडू 10ची गरज. ग्रेट पॅच. काय सामने होत आहेत आज रनचेस आपल्याला जबरदस्त बघायला मिळालाय. आदित्य माळी ओव्हर द विकेटनं भोईर स्ट्रायकिंग एंडला. ओ यावेळेला समोर लॉफ करायचा होता आणि पुन्हा डॉट बॉल आलाय. पुन्हा टाळ्यांचा गजर सुरू झालाय कारण पुन्हा पलटवार केलाय तो आदित्य माळीनं. हे VIP डाईटचं दृश्य ते तेवढे रिलॅक्स मोडमध्ये आमचे मान्यवर आपण पाहतोय. मोस्ट ऑफ कामतगरचे पाठीराखी त्या ठिकाणी जोडलेले आहेत. 2 बॉल आणि 10ची गरज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावा पूर्ण कराव्या लागतील. 1 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. डू ऑर डाय सिच्युएशन. हिट आउट या गेट आउट. अगदी आता बॉल बाउंड्रीच्या बाहेर मारा किंवा तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर व्हा असं समीकरण. 2 चेंडू 10 धावांची गरज. माळी तयार. ओव्हर द विकेट. समोर भोईर आहे. माळीच्या समोर भोईर आहे परंतु भोईरच्या समोर माळी आता बारी पडलाय. आणखी एक निर्धाव त्याच्या माध्यमातून. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 10ची गरज. हे पहा प्रेक्षक आनंद साजरा करत असतात ना. घरच्या मैदानावर एक वेगळी एनर्जी असते खरं तर खेळाडूंना ज्या वेळेला तुम्ही अगदी जवळपास एखादा सामना खेळत असता आणि ती एनर्जी आता मैदानात दिसून आली आणि तो एक वेगळा दबावही असतो खरं तर. कारण आपले पाठीराखी ज्या वेळेला मोठ्या संख्येने असतात त्यांच्यासमोर एक मोठं प्रदर्शन होणं गरजेचं असतं. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 10ची गरज. लीगल बॉल येणार की पुन्हा टाकावा लागणार. होय पुन्हा टाकावा लागणार. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कटर होता परंतु तो अधिक बाहेरच्या दिशेने निघाला आणि याचबरोबर एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 35 धावा परंतु 1 चेंडू शिल्लक. आहे पहा डगआउटचं दृश्य. अगदी हे चेहरे थोडेसे निराश तुम्हाला बघायला मिळतात कारण 44 धावा एवढंही मोठं लक्ष नव्हतं परंतु सध्या स्थिती 1 बॉल 9 वरती आली आहे. शेवटचा बॉल आणि हा चेंडू देखील डॉट येतोय. याचबरोबर दुसरा विजय मिळवलाय तो जॉली स्पोर्ट कामतघर संघानं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स जॉली स्पोर्ट कामतघर अँड हार्ड लेग टीम जयदुर्गा बी टेमघरपाडा. तर लगेचच आपण वळणार आहोत मॅच समरी जी तुम्ही पाहतायत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना यश पाटीलनं धावा बनवल्या 23. राज तरे आणि तुषार नाईकची गोलंदाजी चांगली होती परंतु दीपेश आणि प्रतीक गोरे या 2 गोलंदाजाच्या विरोधात खूप जास्त धावा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या आणि तदनंतर त्याच्या प्रत्युत्तरामध्ये 44 लक्ष होतं. फक्त 35 धावा जोडल्या त्या टेमघरपाडानं. विशाल भोईरनं चांगली कडवी झुंज दिली परंतु त्याला एकाही बॅटरनं साथ दिली नाही आणि अखेर हा सामना जिंकला जॉली स्पोर्ट कामतघर संघानं. तर लगेचच आपण वळूया. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू पहिल्या डावामध्ये ज्यानं धावा बनवल्या नाबाद 23 तो सलामीवीर यश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर.